नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। येवल्यात विकास कामाचा धडाका, खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुराव्यानंतर भुयारी गटाराचे कामाला सुरुवात। येवला शहरातील बालेश्वरी माता मंदिर ते फत्तेबुरुज नाका या भागातील रखडलेले भुयारी गटार आणि रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला आहे। समाजसेवक ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी केलेल्या संघर्षाला यश आले असून प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे। ऑगस्ट 2025 मध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते, मात्र शासकीय तांत्रिक कारणामुळे काम रखडले। या कामात नगरसेवक गोटू मांजरे यांच्या पुढाकाराने कामाला गती मिळाली व कामाला सुरुवात झाली। बुलेटिन 13 न्यूज डिजिटलसाठी विलास कांबळे, येवला। ऑगस्ट 2025 तेव्हापासून आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या रस्त्याचे आणि भुयारी गटाराचे काम भूमिपूजन झाले होते, परंतु सत्ता केंद्र कोणी नसल्याने नगरपालिकेत वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम सुरू झालेले नव्हते। परंतु या निवडणुकीनंतर आमचे मित्र श्री गोटूभाऊ मांजरे यांची बांधकाम सभापती म्हणून निवड झाली आणि हा विषय त्यांच्या कानावर आम्ही टाकला। त्यावेळेस तत्पर त्यांनी ॲक्शन घेऊन ह्या कामाची आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या निमित्ताने आमच्या भोईगल्ली, खत्री गल्ली, फत्तेबुरुज नाका या परिसरातील नागरिकांकडून त्यांचा छोटाखानी सत्कार करण्यात आला। त्यासाठी सगळे नागरिक उपस्थित होते आणि हे जे भुयारी गटाराचं काम झाल्यानंतर आमच्याच परिसरातील गांधी मैदान येथील जे काम मागील अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे तेही काम त्वरित पूर्ण करावं अशी त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे भुयारी गटार झाल्यानंतर या रस्त्याचं काम त्वरित या ठिकाणी सुरू व्हावं अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।